let's start with the chapter 4 students. Today we will see the e-commerce and e-governance. Welcome you all students first of all. So first of all we will see what is mean by e-commerce. Okay, this is one is the chapter number 4. So today we will learn e-commerce and e-governance. As you can see in the images, the left hand side there is a one bucket and right hand side there is a laptop. Means what? So let's see here the definitions of e-commerce. So e-commerce, what is meant by e-commerce? E-commerce stands for electronic commerce. Means what? The buying and selling of goods or products through online mode is called as e-commerce. Using the internet you can buy and sell your products through online mode. Means what? In Marathi we can say that वस्तूंची देवाणघेवाण म्हणजेच काय, एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे मार्केटमधून, तसंच आपण इलेक्ट्रॉनिक मोडमधून जी वस्तू खरेदी करतो किंवा सेल करतो युजिंग द इंटरनेटच्या माध्यमातून. ओके, इंटरनेटच्या माध्यमातून आपण जी वस्तू खरेदी करतो किंवा एखादी सेल करतो त्याला काय म्हणायचं? वस्तूंची देवाणघेवाण, म्हणजेच त्याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणायचं. नेक्स्ट, तर हे कधी स्टार्ट झालेलं आहे? ई कॉमर्स पॉसिबल इन 1991 when the internet was open to commercial use. म्हणजेच काय, तर 1991 मध्ये ई कॉमर्स हे इन्व्हेंट झालेलं आहे. तेव्हा आपण इंटरनेट ओपन करून कमर्शियल यूजसाठी वापर केलेला आहे. त्याचबरोबर आणि त्यामध्ये काय काय होत असते? ई कॉमर्स म्हणजेच आता मी जसं सांगितलं आहे, ई कॉमर्स कॅन बी ब्रॉडली डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस युजिंग अँड electronic medium such as internet. This is the definition of e-commerce. Okay, e-commerce can be broadly defined as, म्हणजे काय, तर ॲज अ डेफिनेशन्स काय होत्या बघा. द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. एखादं प्रोडक्ट असेल, तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर एखादा मोबाईल किंवा लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, युजिंग द इंटरनेट, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी खरेदी केला किंवा काहीतरी सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला देत असेल किंवा तुम्ही घेत असाल तर ते इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या माध्यमातून होत असेल तर त्याला काय म्हणायचं? ई कॉमर्स. ओके, पुढचं बघा. तर त्याला आपण अनेक नाव देऊ शकतोय की काय म्हणायचं त्याला? ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड टू एज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युजिंग EDI. तर EDI म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. आपला जो डेटा असतोय तो इलेक्ट्रॉनिकली चेंज होतोय. इथं काय होतंय? पेपर लागत नाही आपल्याला. कोणतेही बघा पेपरलेस टेक्नॉलॉजी आहे. पेपरमध्ये आपल्याला काही लागत नाही. पेपरलेस म्हणजे काय? तुमचं जे मोबाईल आहे त्यामधून काही पेपर जाणार नाही आहे. तर काय होणार आहे? जे माध्यम आहे तुमचं ते इकडून जाऊन दुसऱ्या व्यक्तीला मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून मिळणार आहे. समजा मला एखादं प्रोडक्ट खरेदी करायचं तर मी काय करणार? एखादा मोबाईल यूज करणार किंवा कॉम्प्युटर यूज करणार आणि त्या आधारे मी एखादी वस्तू मागवणार. तिचं बिलिंग किंवा इनव्हॉइस जे बिलिंग असतं ते काय होणार आहे? मला इलेक्ट्रॉनिकली माध्यमात, PDF स्वरूपात किंवा वर्ड स्वरूपात, कोणत्याही स्वरूपात इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून मिळणार आहे किंवा ईमेलच्या माध्यमातून मिळणार आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजेच काय? पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन आपली होणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर होणार आहे. आपण एखादी वस्तू खरेदी केली तर काय होणार आहे? आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन करू शकतो. कॅश देण्यापेक्षा काय करू शकतो? एखादा आपण मोबाईल पेमेंट्स यूज करू शकतो, जसं की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ई वॉलेट्स जसे आत्ता चालू आहेत तुम्ही बघू शकता. फ्रीचार्ज आहे, मोबिक्विक आहे, पेटीएम आहे. हे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर पण यूज करू शकता. तर पहिल्यांदा आपण बघूया की यामध्ये डिफरन्सेस काय आहेत. आता जे आपण यूज करत होतो ते ट्रेडिशनल कॉमर्स होतं. 1991च्या अगोदर आपण बघितलं तर ट्रेडिशनल कॉमर्स होतं आणि आता जे आपण यूज करत आहे ते ई कॉमर्स. कारण कॉम्प्युटर आणि इंटरनेटचं माध्यम एवढं विस्तारित झालेलं आहे की तुम्ही इंटरनेटचा वापर करून काहीही करू शकता. ओके, वस्तूंची देवाणघेवाण करू शकता, एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. तर बघूया यामध्ये डिफरन्स. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट डिफरन्स काय बघा. तर ट्रेडिशनल कॉमर्स फोकसेस ऑन एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस टू पर्सनल इंटरॅक्शन. सो इट्स अ मॅन्युअल. म्हणजे काय, तर आपण एखादं प्रोडक्ट खरेदी करायला गेलो, एखाद्या मार्केटमध्ये जर गेलो असेल आपण, तर काय होणार आहे? आपलं जे प्रोडक्ट आहे आपण ते इंटरॅक्शन हे मॅन्युअल होणार आहे. ओके, मॅन्युअल इंटरॅक्शन होणार आहे यामध्ये. इथं आपल्याला पेपरलेस एक्सचेंज होणार नाही, तर पेपर वर्क येणार आहे. ओके, आणि फेस टू फेस इंटरॅक्शन होणार आहे. कोणताही मालक असेल किंवा वर्कर असेल त्याच्याशी फेस टू फेस इंटरॅक्शन होणार आहे एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स किंवा काय तर सर्व्हिसेस घेतात. पण तेच जर आपण ई कॉमर्समध्ये बघितलं तर काय लिहिले बघा. ई कॉमर्स ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज आर ऑनलाईन वाया द इंटरनेट कॅन बी कन्सिडर ऑटोमॅटिक. म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन होणार आहेत किंवा ऑटोमॅटिक ॲक्टिव्हिटीज
डन होणार आहेत. इथं कोणत्याही वर्करचं यूज नाही होणार किंवा मालक असेल त्यांचा यूज नाही होणार आहे. एखादी वस्तू घ्यायची असेल, आपला मोबाईल प्लस इंटरनेट किंवा कॉम्प्युटर प्लस इंटरनेट असेल तर आपण वस्तूंची देवाणघेवाण करणार आहे. त्याचबरोबर काय इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स. ओके, एखादी वस्तू आता आपल्याला घ्यायची असेल तर काय ते 24 आवर्स अवेलेबल असणार आहे. कुठं ई कॉमर्समध्ये 24/7 अवेलेबल्स होणार आहे. त्याचबरोबर आता इकडे बघितलं तुम्ही तर काय होते बघा, आता ट्रेडिशनल कॉमर्समध्ये काय असणार आहे, बिझनेस आवर्स त्या मर्यादित असतात. ओके, एखादं बिझनेस असेल तर ते मर्यादित आवर्समध्ये असतात. त्यामध्ये काही वेगळं काही नसणार आहे. एखादं 8 तास चालू असेल, एखादं 10 तास चालू असेल, अशा पद्धतीने चालू असणार आहे. ते जर ई कॉमर्स बघितलं तर तुम्हाला 24 तास कधीही तुम्ही एखादं प्रोडक्ट असेल, काही सर्व्हिस असेल तर ते तुम्ही मागवू शकणार आहे. ओके, त्याचबरोबर ॲज फार ॲज द कंझ्युमर इंटरॅक्शन्स आर कन्सर्न, ट्रेडिशनल कॉमर्स काय होते बघा, तर तुम्हाला फेस टू फेस इंटरॅक्शन जर सांगितलं ते मगाशी होणार आहे. त्याचबरोबर काय स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन कुठं होणार आहे, ई कॉमर्समध्ये होणार. स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन म्हणजे काय, तुमच्या मोबाईलची स्क्रीन किंवा कॉम्प्युटरची स्क्रीन असेल तर त्यामध्ये तुम्हाला फेस टू फेस इंटरॅक्शन होणार आहे ई कॉमर्समध्ये. त्याचबरोबर काय ट्रेडिशनल कॉमर्स लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जॉग्राफिकल लोकेशन. आता ह्याची मर्यादा काय बघा, तर एखादं प्रोडक्ट असेल तुम्ही खरेदी करायचं, एक्झाम्पल आपण वॉच घ्यायचा आहे, एखादं वॉच घड्याळ आपल्याला घ्यायचं आहे तर ते आपल्याला दुकानातून घ्यायचं असेल तर तिथं काय होते, एखाद्या सिटीपुरतं मर्यादित, एखाद्या गावापुरतं मर्यादित असेल आणि रेंज असतात त्या थोड्याफारच असणार आहेत किंवा प्रोडक्ट्स असणार आहेत, व्हरायटीज असणार आहेत, त्या थोड्या असणार आहे. हे जर आपण ई कॉमर्स बघितलं तर ते ग्लोबल असणार आहे, नो फिजिकल लिमिटेशन असणार आहे. तर आपण त्याला टच वगैरे करू शकणार नाही त्या प्रोडक्टला किंवा घड्याळाला. तर आपण त्या इमेजेस बघून किंवा त्या प्रोडक्ट्स बघून कम्पॅरिझन करून आपण त्या खरेदी करू शकतो ई कॉमर्सच्या माध्यमातून. त्याचबरोबर इथे जे पेमेंट मोड्स आहेत जसं ट्रेडिशनल कॉमर्समध्ये बघितलं तर लिमिटेड असणार आहेत. ते जर ई कॉमर्समध्ये झालं तर जास्तीत जास्त असणार आहेत. म्हणजे काय, आपल्याला एखादं घड्याळ खरेदी करायचं तर आपण कॅश थ्रू करू शकतोय किंवा आता जर बघितलं तर तुम्ही चेक देऊ शकता अशा पद्धतीने किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करू शकता POS मशीनमध्ये. ते जर आपण ई कॉमर्स केलं तर काय काय असू शकते, ई वॉलेट्स असू शकतात, बँक ट्रान्सफर असू शकते, क्रेडिट कार्ड असू शकते, डेबिट कार्ड असू शकते, अशा भरपूर व्हरायटीने आपण पेमेंट्स करू शकतो. ओके, त्यानंतर लास्ट गुड्स अँड डिलिव्हरीज ऑफ सर्व्हिसेस इन्स्टंट विथ ट्रेडिशनल कॉमर्स. आता एखादं प्रोडक्ट मला घ्यायचं आहे, लगेच मला पाहिजे एखादं घड्याळ आहे तर ते आपल्याला कुठं मिळू शकते, दुकानामधूनच मिळू शकते किंवा शॉपमधूनच मिळू शकते. ई कॉमर्समध्ये काय होतं बघा, तर आपण एखादं प्रोडक्ट ऑर्डर केलं तर त्याला टाइम लागतो. इथं जसं लिहिलेलं आहे, इन ई कॉमर्स डिलिव्हरी ऑफ द गुड्स ऑर द सर्व्हिसेस टेक सम टाइम. लगेच आपल्याला मिळणार नाही आहे ते प्रोडक्ट, कारण ते आपल्यापर्यंत पोहोचायला थोडाफार टाइम लागणार आहे. तेच जर मग असं सांगितलं ट्रेडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल. लोकल म्हणजे काय, तेवढं सिटीपुरतं मर्यादित, गावापुरतं मर्यादित असणार आहे. तेच जर ई कॉमर्स बघितलं तर ग्लोबली स्कोप आहे. ओके, ग्लोबल म्हणजे वर्ल्ड वाईड तुम्ही कुठलेही प्रोडक्ट मागवू शकता. पुढे बघितला आता आपण बघूया ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदे काय आहेत ई कॉमर्सचे. पहिलं बघितलं तर ग्लोबल स्कोप. आता जसं आपण एक्सप्लेन करून बघितलं की ग्लोबल स्कोप म्हणजे वाईड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. ते जर ट्रेडिशनल कॉमर्समध्ये असेल तर काय होतं, लोकल स्कोप असतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन होतं. ओके, आपल्याला कॅशची मर्यादाच पाहिजे असं काही नाही, आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन करू शकतो. ई वॉलेट्स असतील, डेबिट्स कार्ड, क्रेडिट्स कार्ड किंवा आपल्याला EMI थ्रू पण घेऊ शकता आपण. ओके, त्याचबरोबर काय कॉस्ट सेव्हिंग म्हणजे आपल्याला कमी रेटमध्ये एखादी वस्तू मिळू शकते. कसं काय, जे आपण शॉपमध्ये गेला तर तिथे काय काय असतात, वर्कर असतात त्यांचे किंवा शॉपचे वगैरे असेल तर रेंट त्यांना द्यायला लागतं. त्यामुळे त्यांचं प्रोडक्ट आहे ते तुम्हाला कॉस्ट जास्ती पडतं. इथं काय होतं, कॉस्ट सेव्हिंग पडतं. कारण एक एकदा तुम्ही बघितला तर एखादा फेस्टिवल असेल तेव्हा सेल वगैरे चालू असतात. त्यामुळे आपल्याला कमी रेटमध्ये कॉस्ट सेव्हिंगमध्ये आपल्याला ते प्रोडक्ट्स मिळून जातात. त्याचबरोबर काय एनी टाइम शॉपिंग म्हणजे काय, 24 तासमध्ये कधीही तुम्हाला दिवसातून कधीही उठून आपण शॉपिंग करू शकतो आपल्या प्रोडक्टची. त्याचबरोबर काय नो इंटरमेजिएट म्हणजे जसं सांगितलं तुम्हाला, एखादा कामगार वगैरे मध्ये लागत असेल किंवा वर्कर लागत असेल तर इथं गरज नाही आहे त्याची, इंटरमेजिएटरीची गरज नाही. आपला मोबाईल किंवा लॅपटॉप प्लस इंटरनेट चालू असेल तर आपण यूज करू शकतो. ओके, यामध्ये असे प्रकार आहेत. ओके, 1-2 यामध्ये आपण यूज करू शकतो. तर त्यानंतर काय पब्लिक सर्व्हिसेस. तर पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे काय, तर पब्लिकली अवेलेबल होते. कोणत्याही तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही पब्लिकली अवेलेबल होते तुम्हाला कधीही केव्हाही कुठेही. ओके, त्याचबरोबर डिसएडव्हान्टेज. आता काय तोटे काय आहेत बघा, सेटअप कॉस्ट. आता काय सेटअप कॉस्ट म्हणजे काय लागणार आहे, आपल्याला वेबसाईट लागणार आहे. वेबसाईट शिवाय आपल्याला ऑनलाईन खरेदी करता येणार नाही, त्यामुळे सेटअप कॉस्ट पाहिजे. त्याचबरोबर काय फिजिकल प्रेझेन्स पाहिजे आपला. डिसएडव्हान्टेजमध्ये काय ते फिजिकल प्रेझेन्स म्हणजे काय, आपण तिथे लागणार नाही आहे तर
एक फिजिकल प्रेझेन्स आपल्या तिथं असणं गरजेचं नाही, तर ते डिसएडव्हान्टेज आहे. किंवा काय आपल्याला एखादं समजा कपडे घ्यायचे तर आपल्याला ते टच करून किंवा फील करून बघता येत नाहीत, तर हा प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे आपण फिजिकली प्रेझेन्स होणार नाही तिथं. त्याचं सिक्युरिटी सर्वात महत्त्वाची म्हणजे सिक्युरिटी. इथं काय पेमेंट वगैरे असेल तर इथं प्रॉब्लेम येणार आहे. तर एखादा पेमेंट केलं आणि त्यावेळेला इंटरनेट वगैरे आपलं लॉस झालं तर आपलं पेमेंट वगैरे तिथे स्टक होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला सिक्युरिटीची मर्यादा बघायला पाहिजे. किंवा आपलं ट्रान्झॅक्शन कुठं चाललंय तर हे सिक्युरिटी सेटअप कॉस्ट हे सगळं आपल्याला करायला लागणार आहे. हे डिसएडव्हान्टेजेस आहेत. आणि त्याचबरोबर गुड्स डिलिव्हरी हे टाईममध्ये मिळू शकेल असं नाही, हे केव्हाही आपल्याला मिळू शकतं. त्याची एक्झॅक्ट टायमिंग आपल्याला मिळू शकत नाही. एखादं प्रोडक्ट लांबून येत असेल तर ते आपल्याला वेळाने मिळू शकेल. ते आपल्या सिटीपासून जवळून आपल्या शॉपपर्यंत आपल्या घरापर्यंत येत असेल तर ते लगेच मिळणार आहे आपल्याला. ओके. तर टाईम जो आहे आपल्याला प्रोडक्ट मिळण्याचा तो कमी पण असू शकतो, जास्त पण असू शकतो. त्याला रिलेटेड टू असं एक्झॅक्ट सांगता येत नाही. त्यामुळे हे एक प्रकार कशामध्ये मिळतो, डिसएडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स. तर नेक्स्ट, तर टाईप्स काय आहेत बघा. तर वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आपण बघतो. फर्स्ट वन आहे, आपण बघूया बिझनेस टू कंझ्युमर. ओके. बिझनेस टू कस्टमर किंवा कंझ्युमर म्हणजे काय बघा. तर बिझनेस सेल्स इट प्रोडक्ट्स डायरेक्टली टू कस्टमर. ओके. जसं आपण बघतो की एखादा बिझनेस आहे, जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, ते काय करतं, ते बिझनेस आहे, ते आपल्याला ते डायरेक्टली कस्टमरपर्यंत विकू शकतं प्रोडक्ट. तर ते बिझनेस टू कस्टमरमध्ये आहे. आणि ऑनलाईन रिटेलर्स असतात बिझनेसेस टू कस्टमरमध्ये. त्याचबरोबर काय, आता एक्झाम्पल जसं आता मी सांगितलं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, स्नॅपडील आहे, असे भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत. ओके. तर तुम्ही जर चेक केलं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ते काय करतात बघा. तर ॲमेझॉन साईट आपण ओपन केली www.amazon.com. तर काय होणार आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला वॉच सर्च करायचं. आता वॉचवर क्लिक केलं, मी वॉच सर्च केलं, तर ते काय होणार आहे, त्यांचा बिझनेस आहे आणि ते आपण कस्टमर आहे. त्यामुळे B2C होणार आहे ते. आणि ते आपल्याला प्रोडक्ट आपण ऑनलाईन मागवू शकतो. जसं इथं आता इमेजमध्ये बघू शकतो बघा. तर यामध्ये अशी प्रोसेस होणार आहे ती. ऑनलाईन स्टोअर 1 नंबर कस्टमर आहे. ऑनलाईन स्टोअर म्हणजेच काय, ॲमेझॉन. नंतर प्रोडक्ट अँड ऑफर्स असतील त्यामध्ये 3 नंबर. 4 नंबर काय होणार आहे, पेमेंट्स होणार आहे. त्यानंतर एक्सपेंडिशन म्हणजे ते प्रोडक्ट्स आपल्यापर्यंत तिथं सॉर्ट आउट करून ते पॅक केलं जाणार आहे. आणि 6 नंबरला डिलिव्हरी केलेला आहे. आणि ते डिलिव्हरी होऊन परत आपल्या कस्टमरपर्यंत म्हणजेच आपल्यापर्यंत ते पोहोचणार आहे. ही झाली प्रोसेस B2C मध्ये. नेक्स्ट आपण बघूया B2B. आता समजा B2B म्हणजे काय, जर मोठमोठे बिझनेसेस असतील तर ते टायअप करून बिझनेस टू बिझनेसमध्ये करू शकतात. जसं आपण इथं बघू शकतोय B2B मॉडेल, बिझनेस सेल्स इज प्रोडक्ट्स टू अन इंटरमिजिएट बायर हू देन सेल्स द प्रोडक्ट टू अ फायनल कस्टमर. ओके. एखादा बिझनेसमॅन दुसऱ्या बिझनेसमॅन बरोबर काय करू शकतोय, बिझनेस करू शकतोय आणि त्याचं प्रोडक्ट सेल करू शकतोय. एखाद्या बिझनेसकडे काय असेल, एखादे प्रोडक्ट जे आहेत ते रिलेटेड टू शर्ट्स असतील किंवा काही असेल रिलेटेड टू कपडे असतील, एखाद्या बिझनेसकडे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असेल, तर ते कंबाईन करून आपल्यामध्ये बिझनेस करू शकतात आणि आपले प्रोडक्ट सेल करू शकतात. ॲज अन एक्झाम्पल घेतलो मी, समजा अ होलसेलर प्लेसेस अन ऑर्डर फ्रॉम अ कंपनीज वेबसाईट अँड आफ्टर रिसिव्हिंग द कन्साइनमेंट सेल्स द प्रोडक्ट टू द फायनल कस्टमर who comes to buy the product at one of its retail outlets. म्हणजे काय, होलसेलर जो आहे तो काय करणार, ऑर्डर करणार कंपनीमध्ये. त्या कंपनीमध्ये त्याला कमी रेटमध्ये ते प्रोडक्ट मिळणार. ते एकदा रिसिव्ह झालं ते प्रोडक्ट तर तो सेल कुणाला करणार, कस्टमरला. तर तो त्याला पण फायदा झाला आणि त्या बिझनेसला पण फायदा झाला. त्यामुळे दोघांचे बिझनेस ग्रोमध्ये झाले आणि तो प्रोडक्ट जो फायनल प्रोडक्ट आहे तो कस्टमरपर्यंत आला. ही एक कन्सेप्ट आहे, ही एक टाईप आहे. ओके. त्यामध्ये एक्झाम्पल घेतला, आता सांगितलं मी टाटा कम्युनिकेशन किंवा नेटवर्क प्रोव्हायडर जे असतात, समजा एखादा टॉवर्स आहे, एखादा टाटाचा टॉवर आहे, टाटा किंवा आपला जिओचा टॉवर आहे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण रिसिव्हर्स लावतो. जसे एअरटेलचा रिसिव्हर आहे किंवा कोणता आहे, वोडाफोनचा रिसिव्हर्स आहे. त्यामुळे दोघांना पण फायदा होणार आहे त्यामध्ये. ओके. नेक्स्टमध्ये काय, आपण B2B त्यामध्ये आता जसं बघितलं तर हे दोघांच्यामध्ये बिझनेस होणार आहे. हे अशा पद्धतीने आपण बिझनेस करू शकतो. नेक्स्ट काय, आता कंझ्युमर टू कंझ्युमर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कस्टमर टू कस्टमर आपण किंवा कंझ्युमर टू कंझ्युमर आपल्या वस्तू कशा विकू शकतो. ओके. कस्टमर टू कस्टमर मॉडेल, कंझ्युमर हेल्प्स कंझ्युमर टू सेल देअर ॲसेट्स लाईक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असतील किंवा कार्स असतील, मोटरसायकल्स असतील एक्सेट्रा, किंवा एखाद्या रेंटवर रूम द्यायचं असेल, बाय पब्लिशिंग देअर इन्फॉर्मेशन ऑन द वेबसाईट. म्हणजे वेबसाईटवर त्यांची रेंटची रूमची वेबसाईटला इन्फॉर्मेशन किंवा एखादी ॲडव्हर्टाईज दिली तर ते कस्टमर टू कंझ्युमर हा टाईप त्यामध्ये प्रकार पडतो. ओके. तर काय होतं यामध्ये, एक्झाम्पल घेतलं, आपल्याला एखादा मोबाईल आपला आहे तो जुना झालेला आहे, तो मला विकायचा आहे, एखाद्या दुसऱ्या कस्टमरला विकायचा, तर मी काय करू शकतोय, तर तो प्रोडक्ट मी ऑनलाईन वेबसाईटला टाकणार.
एखाद्या, तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतील दुसरे कस्टमर, आणि आपले इंटरॅक्शन कुणासाठी असते, मी एक कस्टमर दुसरा एक कस्टमर, या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन असणार आहे. आणि आपलं कंझ्युमर टू कंझ्युमर मध्ये फेस टू फेस बिझनेस होणार आहे. ओके, कंझ्युमर टू कंझ्युमर मध्ये होणार आहे, तिथे इंटरमिजिएटरी किंवा बिझनेस आला नाही. डायरेक्टली आपण एखाद्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण कंझ्युमर टू कंझ्युमर आपलं प्रोडक्ट सेल करू शकतो. त्याचबरोबर ज्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या चार्ज पण करू शकतात. एखाद्या वेबसाईट आहे जसे OLX आहे, क्विकर आहे, चार्ज पण करत नाहीत. जेणेकरून आपले प्रोडक्ट डायरेक्टली आपण त्यामध्ये पोस्ट करायचं, दुसरा कस्टमर असतोय तो प्रोडक्ट बघणार आणि तो आपल्याशी डायरेक्टली मोबाईल किंवा वाया ईमेल कॉन्टॅक्ट करणार आणि आपलं इंटरॅक्शन त्याच्याबरोबर होणार आणि आपण काय करू शकतो, आपलं प्रोडक्ट सेल किंवा बाय करू शकतोय. ओके, त्याचबरोबर जसं सांगितलं एक्झाम्पल कोणकोणते आहेत, OLX आहे, क्विकर आहे आणि कोणतेही ऑनलाईन ऑप्शन मोड असतील तर यामध्ये ते प्रकार पडतात. जसे आपण इथं बघतो बघा इमेजमध्ये, एखादं प्रोडक्ट आहे, ते काय होतं, मध्ये वेबसाईट दिलेलं आहे, एक सेल करतो, एक बाय करतो प्रोडक्ट. एखादा कॉम्प्युटर इथे मी जसं दाखवलेला आहे, तो रिसीव्ह करतो प्रोडक्ट आणि तो रिसीव्ह मनी करतो. ओके, त्यामुळे दोघांचा पण कस्टमरचा फायदा झाला यामध्ये. ते अशा प्रकारात मोड पडतो. ओके, नेक्स्ट बघूया आपण कंझ्युमर टू बिझनेस. आता आपण एखादा कंझ्युमर आहे, तर मला बिझनेस करायचा, तर काय करू शकतोय, तर इन दिस मॉडेल कंझ्युमर्स हॅव प्रोडक्ट्स ऑर द सर्व्हिसेस ऑफ व्हॅल्यू दॅट कॅन बी कंझ्युम्ड बाय द बिझनेसेस. म्हणजे काय, तर ह्या मॉडेलमध्ये काय होणार आहे, आपल्याला एखादा बिझनेस करायचा आहे, मी एक कंझ्युमर आहे आणि माझ्याकडे प्रोडक्ट आहेत पण माझ्याकडे वेबसाईट नाही, तर मी काय करणार आहे, त्या वेबसाईटच्या आधारावरून बिझनेस करू शकतोय. ओके, माझे प्रोडक्ट त्या वेबसाईटला पोस्ट करून मी बिझनेस करू शकतोय. हा जो प्रकार आहे कंझ्युमर टू बिझनेस या प्रकारात मोडतो. त्यामुळे या डेफिनेशन्स मध्येच बघा, इन दिस मॉडेल कंझ्युमर्स हॅव प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस ऑफ व्हॅल्यू दॅट कॅन बी कंझ्युम्ड बाय बिझनेसेस. ओके, नेक्स्ट फॉर एक्झाम्पल जसं घेतलं, द कम्पॅरिझन ऑफ इंटरेस्ट रेट्स ऑफ पर्सनल लोन असेल, कार असेल, प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस बँक्स लाईक वाया वेबसाईट्स. म्हणजे लोनचं वगैरे तुम्ही बघता, एखादा लोन द्यायचा, मी एखादा कस्टमर आहे आणि मला लोन द्यायचा आहे, या पर्सेंटेज प्रमाणे रेट्स प्रमाणे पर्सनल लोन किंवा कार लोन द्यायचं आहे. त्यामुळे मी काय करू शकतो, माझी ॲडव्हर्टाईज बिझनेसमॅनच्या थ्रू वेबसाईटला पोस्ट करू शकतो. ओके, अ बिझनेस ऑर्गनायझेशन हू फुलफिल्स द कंझ्युमर्स रिक्वायरमेंट विदिन द स्पेसिफाईड बजेट अप्रोचेस द कस्टमर अँड प्रोव्हाइड्स इट्स सर्व्हिसेस. ओके, आता सांगितलं बिझनेस ऑर्गनायझेशन फुलफिल झाल्यानंतर कंझ्युमर रिक्वायरमेंट प्रमाणे आपण स्पेसिफाईड बजेटमध्ये किंवा अप्रोचेस कस्टमर करून सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. जसं आता मी सांगितलं, ब्लॉग म्हणजेच वेबसाईट. एखादा ब्लॉग आहे, मला काहीतरी माझी टेक्निक आहे, मला काहीतरी लिहिता येते, ऑथर असं काहीतरी लिहिता येते, एखाद्या कविता लिहिता येतात किंवा काही लिहिता येते, लेख लिहिता येतात, तर मी काय करू शकतोय, माझा बिझनेस चालू करू शकतोय आणि मी सेल करू शकतोय माझं प्रोडक्ट्स. ओके, तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर eBay साईट आहे, eBay साईटमध्ये काय करू शकतोय, माझ्याकडे काहीतरी टेक्निक आहे, मी काहीतरी इलेक्ट्रॉनिक गॅजेट तयार करू शकतो, असे प्रोडक्ट तयार करून काय करू शकतोय, पोस्ट करू शकतोय eBay साईटवर आणि त्या आधारे मी बिझनेस करू शकतोय. हे झालं कंझ्युमर टू बिझनेस. इथे जसं दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता, शर्ट्स दाखवलेला आहे किंवा एखाद्या वॉलेट्समध्ये एखादं काहीतरी असेल, एक्झाम्स रिलेटेड किंवा काही टेक्निक असेल, मला काहीतरी येत असेल तर तुम्ही बिझनेस करू शकता. जसं आता मी समजा माझ्याकडे डेटा एंट्री ऑपरेटर, मला डेटा टायपिंग करायला फास्ट येते, त्यामुळे मी डेटा एंट्री ऑपरेटरचं पोस्टसाठी काय करणार, तिथं अप्लाय करणार ऑनलाईन आणि मला ते बिझनेस थ्रू काय होऊ शकते, मनी पण मिळू शकते आणि माझा बिझनेस पण तयार होऊ शकतो. हे झालं कस्टमर टू बिझनेस. आता नेक्स्ट बघूया, आता सायकल बघूया, ई कॉमर्स ट्रेड सायकल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेड सायकल. ट्रेड सायकल म्हणजे काय, जसं आता आपली सायकल असत्या ती परत 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 फिरत असत्या, तसंच इथं ट्रेड सायकल म्हणजे काय असणार आहे, जे आपण प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस घेणार आहे ते राऊंड 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 ते फिरत असणार आहेत. जसं इथं लिहिलेलं आहे बघा, अ ट्रेड सायकल इज द सिरीज ऑफ एक्सचेंज बिटवीन अ कन्झ्युमर अँड सप्लायर दॅट टेक प्लेस वेन अ कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. ओके, तर यामध्ये आता बघत जा काय काय टाइप्स आहेत, किंवा ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फेजेस. पहिली जी आहे ती आहे प्री सेल. प्री सेल म्हणजे काय होते, तर 2 स्टेप्स असतात. आता मी एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला यामध्ये सगळं डिटेलमध्ये कळून जाईल. आता मला काय करायचं आहे, एखादा मोबाईल खरेदी करायचा आहे, तर मी काय करणार, वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स आहेत मार्केटमध्ये, सॅमसंग आहे, नोकिया आहे, यमा आहेत, रिअलमी आहेत, रेडमी आहेत, भरपूर प्रकारचे तुम्हाला यामध्ये प्रोडक्ट्स मिळतात. तर पहिला घेतलं मी प्री सेलमध्ये काय होते बघा, प्री सेल याच्या आधारावरच तुम्हाला कळते. प्री म्हणजे अगोदर, सेल करण्या म्हणजे खरेदी करण्यापूर्वी काय करतो आपण, एखाद्या वेबसाईटवर पहिला काय जायचं, वेबसाईटवर जायचं, तर काय करतो आपण, सर्च करतो. मला आता एक्झाम्पल काय घेतले, मी मोबाईल खरेदी करणार आहे, त्यामुळे मी तिथं काय करणार, स्मार्टफोन असं टाकणार. स्मार्टफोन असं लिहिल्यानंतर काय होणार आहे, निगोशिएट म्हणजे काय, कम्पॅरिझन करणार आहे मी. निगोशिएट म्हणजेच कम्पॅरिझन.
स्मार्टफोन लिहिल्यानंतर भरपूर व्हरायटीच्या किंवा भरपूर कंपनीचे मोबाईल्स तिथे लिस्टेड होतील, भरपूर व्हरायटी किंवा त्याप्रमाणे प्राईस प्रमाणे कंपॅरिझन येतील. त्यातला मी एक सिलेक्ट करेल. ओके, सिलेक्ट केल्यानंतर काय होणार आहे, प्री सेल झाल्यानंतर एक्झिक्युशन होणार आहे. एक्झिक्युशनमध्ये काय होते, तर मला एखादा फोन आवडला, त्यामधला स्मार्टफोन आवडला, समथिंग लाईक मी घेतला नोकियाचा, मला फोन आवडला, तर मी काय करणार आहे, तो ऑर्डर करणार आहे. ऑर्डर कसं करणार, तर त्यावर क्लिक करायचं, बाय नाऊ बटन असते, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. बाय नाऊ केलं तर तो कुठं जाणार आहे, बाय नाऊ झाल्यानंतर आपला ॲड्रेस मागणार आहे, आपला ॲड्रेस तिथे एंटर केलं, त्यानंतर ऑर्डर देणार आहे. ऑर्डर दिल्या आपल्याला काय म्हणणार आहे, ते कोणत्या मोडमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे, कॅश द्यायचं आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड का ई वॉलेट्स, काय मोबाईल पेमेंट्स करायचं आहे हे विचारेल, आणि डिलिव्हरीसाठी आपला ॲड्रेस मागेल. ओके, अशा पद्धतीने एक्झिक्युशन फेज होईल. एक्झिक्युशन झाल्यानंतर काय होणार आहे, ते प्रोडक्ट आपल्यापर्यंत डिलिव्हर झालं तर सेटलमेंट फेज येणार आहे. सेटलमेंटमध्ये काय होणार आहे, तर तो प्रोडक्ट आपल्या घरापर्यंत येईल. त्याचबरोबर काय येणार आहे, त्या प्रोडक्ट बरोबर आपल्याला इनवॉइस म्हणजेच काय पेमेंटचं बिलिंग येणार आहे तिथं, आणि आपण पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी घेतला असेल म्हणजेच कॅश घरामध्ये आल्यानंतर प्रोडक्ट आपण कॅश देणार असेल तर तिथे कॅश देऊ शकतो. ओके, आणि ते इनवॉइस घेऊ शकतो त्या प्रोडक्ट बरोबर. हे झालं सेटलमेंट फेज. आणि लास्ट फेज म्हणजे काय, आफ्टर सेल्स. समजा तो प्रोडक्ट डॅमेज झाला असेल किंवा त्याची वॉरंटी संपण्या अगोदरच खराब झाला असेल तर त्यासाठी काय पाहिजे, आफ्टर सेल सर्व्हिस पाहिजे, त्या वॉरंटीची इन्फॉर्मेशन पाहिजे. हे जे आहे हे कोणामध्ये येणार आहे, आफ्टर सेल्समध्ये येऊन जाणार आहे. ओके, हे जे आहेत हे 4 टाइप्स हे महत्त्वाचे आहेत. कोणकोणते, प्री सेल, एक्झिक्युशन, सेटलमेंट, आफ्टर सेल्स. ओके, तर नेक्स्ट ट्रेड सायकल कशी असते बघा आपली. आता जसं मी सांगितलं, पहिला काय करतो, प्री सेलमध्ये सर्च निगोशिएट. ओके, म्हणून ॲरो दाखवलेला आहे बघा त्या सर्कल नंतर. सर्च केल्यानंतर व्हरायटी ऑफ प्रोडक्ट, त्यानंतर निगोशिएट म्हणजेच कंपॅरिझन करणार आहे, त्यानंतर ऑर्डर, डिलिव्हरी, इनवॉइस आणि पेमेंट. हे कोणत्या, हे सर्कलमध्ये दाखवलेलं आहे मी समोर. म्हणजेच काय होणार आहे, ते EDI मध्ये होणार आहे, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज होणार आहे तिथं. ऑर्डर आपल्याला इलेक्ट्रॉनिकली होणार आहे, प्रोडक्ट जे होणार आहे डिलिव्हर ते इलेक्ट्रॉनिकली माध्यमातून म्हणजेच पेमेंट इनवॉइस जे आहे ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणार आहे, आणि आफ्टर सेल्स काय होणार आहे, बिलिंग येणार आहे आपल्याला. ह्या ज्या 4 टाइप्स आहे ह्या तुम्हाला या डायग्राम मधून कळून जातील. बघा इथे 1 बाय 1 ॲरो दिलेले आहेत, आणि राऊंड ॲरो म्हणजे बॅकवर्ड्सला का दिलेला आहे, आफ्टर सेल जर प्रोडक्ट डॅमेज झालं, समजा इथं ऑर्डर दिली मला नको असेल तर त्याच वेळेला मी कॅन्सल करू शकतोय आणि दुसरं प्रोडक्ट परत मी सर्च करून ऑर्डर करू शकतोय, असं पण करू शकतोय मला आवडलं नाही तर. ह्या फेजेस आहेत. ओके, ह्या विसरायच्या नाही, प्री सेल, एक्झिक्युशन, सेटलमेंट, आफ्टर सेल्स. नेक्स्ट आता मोड्स, आता सांगितलं मी कुठले कुठले मोड्स आहेत. पहिला आहे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, आपल्या क्रेडिट कार्डमध्ये आता एखाद्या अगोदर मनी असेल आपल्या क्रेडिट कार्डमध्ये अगोदर भरल्यानंतर, किंवा क्रेडिट कार्ड थ्रू आपण पेमेंट्स करू शकतो जेणेकरून आपल्याला सेलमध्ये कमी रेटमध्ये प्रोडक्ट्स मिळू शकतात. असे पेमेंट्स आहेत. क्रेडिट कार्डचा वापर करून आपण त्यामधला पिन नंबर किंवा क्रेडिट कार्ड नंबर, आपला नेम एंटर करून, CVV एंटर करून आपण पेमेंट करू शकतो. त्यानंतर आहे मोबाईल पेमेंट्स, म्हणजेच काय, फ्रीचार्ज असेल किंवा मोबिक्विक असेल, कोणतेही पेटीएम असेल तरी असे पेमेंट्स करू शकतो. त्यानंतर बँक ट्रान्सफर, डायरेक्टली आपण अकाउंट नंबर घेऊन बँक ट्रान्सफर्स करू शकतो. ओके, त्यानंतर ई वॉलेट्स, असं जसं सांगितलं ई वॉलेट्स आता आलेले आहेत, गुगल पे आहे, भीम ॲप आहे, त्या आधारे ई वॉलेट्स आपण यूज करू शकतो. आता बघितलं फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स, हा एक प्रकार आहे. फॉर्म जसा ऍडमिशन फॉर्म भरतो तसाच आपण मोबाईलमध्ये ऍडव्हर्टाईज पण बघतो बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आहेत. एक आहे एम कॉमर्स म्हणजेच मोबाईल कॉमर्स. इथे इमेजमध्ये बघू शकता आपल्या मोबाईलला मध्येच ऍडव्हर्टाईज येते बघा. एकदा इंटरनेट चालू केलं की ऍडव्हर्टाईज आल्यानंतर आपल्याला कळते की मोबाईल कॉमर्समध्ये आपण लगेच पेमेंट करू शकतो. तिथल्या तिथे ऍडव्हर्टाईज आल्यानंतर क्लिक केल्यानंतर तेच साईटला रिडायरेक्ट होतं आणि काय करू शकतो आपण, पेमेंट्स करू शकतो, तिथल्या तिथे खरेदी करू शकतो वस्तू. त्या आधारे मोबाईल कॉमर्सला म्हणजे मोबाईलच्या आधारावर आपण वस्तू मागवू शकतो. त्याचबरोबर सोशल कॉमर्स, सोशल साईट्स आहेत बघा, आपण बघतो. एक नंबरचा आयकॉन आहे बघा, IN म्हणजे लिंक्डइन, पिंटरेस्ट आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, ट्विटर आहे. या आधारे पण आपल्याला ऍडव्हर्टाईज येतात आणि आपण काय करू शकतो, वस्तूंची देवाणघेवाण करू शकतो. ई कॉमर्स साईटच्या आधारावरून आपण वस्तू खरेदी करू शकतो. असे 2 प्रकार फॉर्म्स पडतात. ओके, आता इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज हा महत्वाचा आहे. यामध्ये डेफिनेशन्स कशी लिहिली आहे बघा. EDI is the electronic interchange of business information using a standardized format. एखादा व्यवस्थितपणे जो फॉर्मॅट दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंजचा तो यूज केला जातो. अ प्रोसेस विच अलाउज वन कंपनी टू सेंड द इन्फॉर्मेशन टू अनदर कंपनी इलेक्ट्रॉनिकली रॅदर दॅन पेपर. म्हणजे आपण इथनं खरेदी केलो एखादी वस्तू तर ती इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारावरून दुसऱ्या
कंपनीपर्यंत पोहोचते तिथं पेपरचं काहीही यूज होत नाही. होते काय डायरेक्टली आपले इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून किंवा वाया ईमेल किंवा मोबाईल मेसेजच्या माध्यमातून ती पोहोचते. इथे पेपरचा काहीही यूज होत नाही. त्यामुळे इथं काय दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. नेक्स्ट इथे जसं बघता तुम्ही इमेजमध्ये कळलं का इथे कॉम्प्युटर आहे सेंटरला आणि दोन कंपनीज आहेत वेगवेगळ्या. आपण ऑर्डर केल्यानंतर त्या कंपनीचं इंटरॅक्शन होतं वाया इंटरनेट आणि आपलं प्रोडक्ट आपल्याला मिळून जातं. नेक्स्ट बघितलं तर ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स म्हणजेच काय 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 आता ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. तर याचा वापर केल्यामुळे आपली सिक्युरिटी पण वाढते. जसं आता इथं 6 मोड दिलेले आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस फायदे काय आहेत बघा. रिड्यूस करप्शन म्हणजे यामध्ये करप्शनचा काहीही वापर होत नाही. डायरेक्टली आपलं इंटरॅक्शन काय होते कंपनी बरोबर होते किंवा कस्टमर होते. हाय ट्रान्सपरन्सी म्हणजे काय यामध्ये जे प्रोडक्ट आहे ट्रान्सपरन्सी म्हणजे आपल्याला ॲक्युरेट मिळून जातं. काय असेल तसंच आणि एक्सचेंज करायचं असेल तर आपण एक्सचेंज करू शकतो चुकीचं प्रोडक्ट आल्यानंतर. इन्क्रीज कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे काय आता जे आधारावर आलेलं आहे आता जे काही प्रोडक्ट असेल तर आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे एखादं प्रोडक्ट लेट नाही येणार असेल किंवा लवकर येणार असेल तर त्यांना आपण कॉल करून परत वेळानं मागवू शकतो. असं आहे. हे कन्व्हिनियंटली आपल्या टाईमच्या आधारावर मिळून जातं. त्यानंतर डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स होते. आपलं डायरेक्टली त्यामध्ये पार्टिसिपेट होते. ओके. रिडक्शन इन ओव्हरऑल कॉस्ट. यामध्ये कॉस्टचं पण सेव्हिंग होते आपलं. आणि एक्सपांडेड रिच ऑफ गव्हर्नमेंट ही गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यांनी मान्यता दिलेली आहे आपल्याला की यूज करू शकतो आपण. त्यामध्ये सिक्युरिटी पण आता वाढलेली आहे. त्यामुळे आपण त्याचा वापर करू शकतो. आता नेक्स्ट बघितला आणि परत टाइप्स ऑफ ई गव्हर्नन्सचे टाइप्स पडतात. जसं गव्हर्नमेंट टू सिटीजन. सिटीजन म्हणजे आपल्यापर्यंत ते कसं झालेलं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट टू बिझनेस. बिझनेसमध्ये कसं गव्हर्नमेंट अप्लाय झालेलं आहे किंवा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट कसं त्यांचं इंटरॅक्शन झालेलं आहे. आणि लास्टली काय गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई त्यांचे जे एम्प्लॉईज वर्कर्स आहेत ते काय काम करतात त्यामध्ये पण त्यांचे प्रकार पडतात. या आधारावर त्यांनी सिक्युरिटी लावलेली आहे. ओके. तर आपण पहिला बघूया सिक्युरिटी मेजर्स. आता जसं सांगितलं मी काय काय इन्क्रिप्शन म्हणजेच काय बघा दोन टाइप्स आहेत सिमेट्रिक आणि असिमेट्रिक. एक आहे प्रायव्हेट की. प्रायव्हेट म्हणजे काय प्रकार पडतो पहिला बघा इन्क्रिप्शन म्हणजे त्यामध्ये सिक्युरिटी पासवर्डच्या आधारावरच समजा आपण पेमेंट केलं तर त्याला पासवर्ड विचारते किंवा सीव्हीव्ही कोड विचारते. जर प्रोडक्ट आपण मागवलं तर आपल्यापर्यंत काय येतो ओटीपी येतो. ओटीपी म्हणजे काय वन टाइम पासवर्ड आपल्या मोबाईलला सेंड केला जातो. त्या आधारावर आपण काय करणार तो वन टाइम पासवर्ड आपल्या मोबाईलमध्ये एंटर करून आपण इन्क्रिप्शन म्हणजे सिक्युरिटी आपली लॉक करणार आणि ते प्रोडक्ट आपल्यालाच मिळणार दुसऱ्याला मिळणार नाही. त्यामुळे आपल्या बँकमध्ये जे पैसे आहेत ते सिक्युर राहणार आहे. ते आधारावर कुठे होणार आहे प्रायव्हेट की. पब्लिक की म्हणजे काय तर आपल्याला शेअर करू शकतो आपल्या प्रोडक्ट आपल्या घरामध्ये असेल कोणतर भाऊ बहीण असेल तर त्याच्या आधारावर आपण शेअर करून त्याला पब्लिक की आधारावर आपलं पेमेंट्स किंवा मोबाईल नंबर त्यांचा ऍड करून आपण ओटीपी त्यांचा पण टाकू शकतो. अशा पद्धतीने सिमेट्रिक असिमेट्रिक प्रकार पडतात प्रायव्हेट की आणि पब्लिक की. ओके. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर. ओके. हा एक प्रकार आहे. डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय आता जे आपण जे सिग्नेचर नॉर्मल करतो तशाच आधारे डिजिटली सिग्नेचर आपलं ऍड केलं जसं इमेजच्या आधारावर आणि तिथे इन्क्रिप्शन म्हणजे सिक्युरिटी लावली एखादा पासवर्ड लावला तर ते ऑथेंटिकेशन होतं म्हणजे तो धरला जातो ग्राह्य धरला जातो कोणाकडून गव्हर्नमेंट कडून. हे एक सिक्युरिटीचं आहे. ओके. त्यानंतर डिजिटल सर्टिफिकेट. आता जे सर्टिफिकेट तुम्ही बघितला तर सर्टिफिकेट वेगवेगळ्या आधारे डिजिटली मध्ये येतात. जसं इनवॉइस येतात डिजिटल सर्टिफिकेट येतात एखादं रिपोर्ट्स असतील एखाद्या हॉस्पिटल रिपोर्ट्स असतील तर ते डिजिटल येतात तर त्या ग्राह्य धरल्या जातात. ओके. त्याला म्हणायचं डिजिटल सर्टिफिकेट.